रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्व? आज आपण बनवतोय पाकपुरी। तर पाकपुरी बघा इथे किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे, अशी एकदम रसरशीली अशी झालेली आहे, खूप छान अशी लेयर्स आलेले, तुटायला पण खूप छान आहे। तर बघा किती छान अशी मस्तपैकी साखरपुरी आपल्याला इथे तयार आहे। तर खूप छान अशा साखरपुऱ्या होत्या। तर चला वेळ वाया न घालवता आपण साखरपुरी बनवायला घेऊया, रेसिपीला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा। तर खूप छान अशी मराठीमध्ये तुम्हाला रेसिपी घेऊन येते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया, वेळ वाया न घालवता। इथे आपल्याला घ्यायचा आहे 3 वाटी मैदा। तर मी इथे 3 वाटी मैदा सुजीच्या चाळणीने चाळून घेतलेला आहे, छान असं चाळून घेतलेला आहे। तर वाटीचं माप करायचं, 1 कपाचं माप करायचं किंवा वाटीचं माप करायचं। तर इथे मी वाटीचं माप करून घेतलं आणि छान असं चाळून घेतलेलं आहे। आपल्याला ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचं मळण्यासाठी। आणि इथे 1 वाटी मी तूप घेतलेली आहे बघा, म्हणजे पाऊण वाटी, म्हणजे 4 चमचे घेतलेले आहे मी। छोटी वाटी आहे तर त्याच्यामध्ये मी 4 चमचे असं तूप घेतलेले आहे। इथे आपण मैदा याच्यामध्ये काढून घेतलं टोकरीमध्ये एका छोट्याशा। आपल्याला मीठ घालायचं आहे इथे चवीनुसार, म्हणजे थोडीशी मेंटेन करण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। आणि इथे थोडंसं तूप घेतलं, थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे, थोडंसं घट्ट होतं म्हणून फ्रीजमध्ये थोडंसं कोमट करून घेतलं। छान असं पूर्ण पिठाला तूप लावून घ्यायचं आहे। पिठाला छान असं तूप लावून झालेलं आहे, असं मोठकाळा तयार झाला तर समजायचं आपल्याला पीठ छान असं झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। खूप पातळ पीठ करायचं नाही आणि लई घट्ट पण करायचं नाही। आपण जसं गव्हाचं पीठ मळतो अशा प्रकारे आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे। हातावरच थोडं थोडं पाणी घेऊन पाण्याचा वापर करायचा। इथं आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे। आता आपण त्याला 10 मिनिटं झाकून ठेवून देऊया। थोडंसं तेलाचा वापर करायचा, 1 मऊ होण्यासाठी। आपल्याला पीठ भिजतं 10 मिनिटं, तोपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेऊया। इथे 1 वाटी मी साखर घेतलेली आहे। आपल्याला ह्याच वाटीना 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। अजून अर्धी वाटी साखर घेतली मी आणि अजून थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे 1.5 वाटी मी इथं साखर घेतलेली आहे आणि 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी साखर असं घेतलेले। तर आता आपण पाक छान असा उकळून घ्यायचा आहे। इथे आपला पाक छान असा तयार झालेला आहे। तर इथं आपण 1 टीस्पून असं वेलची पूड घालून घेऊया, थोडासा कलर घालून घ्यायचा आहे, केशरी कलर घालून घ्यायचा आहे। तर 1/2 टीस्पून असं आपण इथं केशरी कलर घालून घेतोय, थोडंसं, खूप नाही। छान फिरवून घेऊया। आता पाक आपल्याला तयार झालेला आहे, थंड व्हायला ठेवून देऊया। बघा असं आपल्याला पाक पाहिजे नाही। तर आपण आता हे पाक साईडला ठेवून देऊया। छान असं आपल्याला पाक तयार झालेला आहे। आणि आता आपण इथं आपल्याला 10 मिनिटं झालेली आहे पिठाला। छान असं लगेचच बनवायला घेऊया आपल्याला साखरपुरी। इथं आपल्याला साठा बनवून घ्यायचा, म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये सांदोरा म्हटला जातो। तर इथं आपल्याला 2 चमचे मैदा घ्यायचा आहे आणि 2 चमचे तूप घ्यायचे। तर याच्यात आपण तुपामध्ये घालून घेऊया मैदा आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय। इथं आपल्याला 3 ते 4 असे गोळे तयार करून घ्यायचे। आधी छान असं करत एकदा मळून घेऊया। छान असं पीठ भिजलेलं आहे। थोडक्यात आपल्याला पोळ्या बनवतो आपण, चपात्या, असं बनवून घेऊया। छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे। असे उंडे घेऊन आपल्याला पिठाची गरज असेल तर लावायचं, नसलं नाही लावलं तरी काही हरकत नाही। आणि गोल चपाती वाणी छान अशी लाटून घ्यायची पोळी। तर सगळ्या पोळ्या आपल्याला अशाच लाटून घ्यायच्या। तर आधी सगळ्या पोळ्या आपण लाटून घेऊया अशा सगळ्या। तर इथं आपल्याला पूर्णपणे पोळे लाटून झालेले आहे बघा, छान अशा एकदम आपण जसे चपातीला लाटतो अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे। तर आता याच्यावरती आपण हे जो साठा बनवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। छान असा चौकडा लावून घ्यायचा। सगळ्या पोळ्या आपल्याला अशाच करून घ्यायच्या आणि याच्यावरती दुसरी पोळी ठेवून घ्यायची। दुसऱ्या पोळीला पण लावून घ्यायचं चौकोन।
तर इथं आपल्याला 5 पोळ्या होत्या, तर आता आपण इथं बरोबर असं गोल करून घ्यायचं आहे छान असं. आता हे खूप मोठं झालेलं आहे, तर याला आपण लाटून मळून छान असं बारीक बनवून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी किती छान असं मस्तपैकी लांब लचक करून घेतलेलं आहे. असं करून घ्यायचं आणि दोरा घ्यायचा आपल्याला, आपल्या मापाचं पाहिजे तेवढ्या मापाचं आपल्याला दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आणि जसे आपण बिस्किट बनवतो अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे. तर सगळे आपल्याला असेच बनवून घ्यायचे बघा. तर सगळे आपल्याला असेच कट करून घ्यायचे बघा. तर इथं आपण सगळे असे कट करून घेतलेले आहेत आपण बघा. आणि कट केल्यानंतर आपल्याला हातावर असे चमटून घ्यायचे, थोडेसे गोलसर करायचे आणि पिठात बुडून थोडेसे लाटून घ्यायचे आहेत. लईने थोडेसे हळूहळू एकदम प्रेस करायचे थोडेसे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळे असे बनवून घ्यायचे. तर इथं आपल्याला सगळे अशा प्रकारे लाटून झालेले बघा. तर लगेचच कढई ठेवून तळायला घेऊया. इथे तेल छान असं आपल्याला गरम झालेलं आहे, तर आपण एक एक असं कमी तेलामध्ये, जास्त तेल तापून नाही द्यायचं, कमी याच्यावरच आपल्याला तळून घ्यायचं. जेवढे बसतील तेवढे घालून घ्यायचे. तर इथे आपण 3 घालून घेतलेले फिरवून घ्यायचे, त्याच्यावर कमी गॅसवरच तळून घ्यायचे. तर इथं आपल्याला छान असं ऑटोमॅटिक वरती फुगून येते, छान असं तळून घ्यायचे कमी गॅसवर आणि हलवत राहायचं. अजून आपण पलटी केलं नाही, पलटी करून बघायचं, एक बाजू जर झाली तरच पलटी करायचं, अजून काही झालेलं नाही त्याच्यामुळे तळून घ्यायचं छान असं. आता एक बाजू छान अशी झाली, कलर झाला तर लगेच पलटून घ्यायचा सोनेरी कलर झाल्यावर. तर आपल्याला सगळं असेच तळून घ्यायचे एका कलरवर. तर आपल्याला इथं सगळे असे तळून घ्यायचे कमी गॅसवर छान असे मस्तपैकी. तर इथे बघा अशा कलरचे सगळे झाले पाहिजे छान असे मस्तपैकी. इथं आपल्याला सगळे असे पुऱ्या तळून झालेले आहे, पाकपुऱ्या छान असे. आता गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. छान असे तळून झालेले आहे, किती छान असं मस्तपैकी लेयर्स आलेले बघा. आता आपण लगेच पाकात घालून घेऊया. छान असे बुडवून घ्यायचे त्याच्यात सगळे एक एक करून पाकात बुडवून साईडला करायचे. इथे छान अशी आपल्याला पाकपुरी तयारी बघा. किती छान असे लेयर्स आलेले आहे. तर पाकात छान असे आता आपण 5-1 मिनिटं भिजून देऊया. इथं आपल्याला पुरी तयार आहे, त्याच्यावर थोडीशी खसखस घालून घ्यायची आपल्याला छान असे. त्याच्यावरती घालून घ्यायचे गुलाबाच्या पाकळ्या. तर बघा किती छान अशा आपल्याला तयार आहेत साखरपुऱ्या. तर एक फोडून दाखवते मी बघा किती छान असे फुटतात ते. एकच नंबर झालेले, खूप छान असे झालेले. तर बघा तर दुसरी पण फोडून दाखवते मी. खूप छान झालेली रेसिपी. जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा.